जामखेड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारावरून रोहित पवारांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खडसावले। नागरिकांच्या तक्रारीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांना झापलंय। तातडीने नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले। साताऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गोपीचंद पडळकरांविरोधात निषेध आंदोलन केलं। यावेळेला कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली। कुठल्या पक्षात गोपीचंद पडळकरांचा अहंकार वाढल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय। पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलाय। गोपीचंद पडळकरांना वरिष्ठांनी समज दिलेली आहे। जयंत पाटलांविरोधात केलेल्या वक्तव्यावरून रावसाहेब दानवेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान आपण थेट दृश्य सोलापूरमधून बघतोय। सोलापूरमध्ये एका मुलीचं रेस्क्यू केलं जात आहे, मुलीला वाचवलं जात आहे। तिकडची आपण थेट दृश्य बघतोय। नदीतून वाहून जाणाऱ्या मुलीला वाचवण्यात येत आहे। प्रीतम पंडित आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रीतम, नदीतून वाहून जाणाऱ्या मुलीला वाचवण्यात येत आहे, तिकडची आपण थेट दृश्य बघतो। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच पाहायला गेलं तर अमित, सीना नदी ही दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातून वाहते। मात्र हे वडकबाळ गाव आहे ते दक्षिण सोलापुरातील सीना नदी काठी आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की ग्राम सुरक्षा दल आहेत, त्यातील ते 3 जे युवक आहेत त्यांनी जी वाहून जाणारी मुलगी आहे तिला रेस्क्यू करण्याचं मोठं काम केलेलं आहे। कारण ही मुलगी आहे ती सीना नदी पात्रात पडली होती, त्यामुळे जी वाचवण्यासाठी तिची धडपड सुरू होती। मात्र त्यात जे तरुण आहेत त्यांना ही मुलगी दिसली आणि त्यांनी तिला रेस्क्यू केलेलं आहे। कुठल्याही प्रकारची जी यंत्रणा आहे ती सक्षम असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। तालुका प्रशासनाकडून ज्या सीना नदी काठचे जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जे शेतकरी असतील किंवा ग्रामस्थ असतील त्यांना नदीकाठी जाऊ नये असं वारंवार सांगितलं जात आहे। मात्र असं असलं तरी जे शेतकरी किंवा ग्रामीण भागातले जे व्यक्ती आहेत ते काही कामानिमित्ताने त्या नदी काठी जातात, त्यामुळे सीना नदी आहे ती सध्या दुतडी धरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अशा प्रकारचे जे कृत्य आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र असं असलं तरी ही तरुणी आहे ते वाचवण्यात आता ग्राम सुरक्षा जे दल आहे त्यातील तरुणांना यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित। प्रीतम, त्या मुलीची प्रकृती कशी, या संदर्भात काही माहिती आहे का? नक्कीच आता तिला वाचवल्यानंतर तिला प्रथम उपचारासाठी जे रुग्णालय आहे तिथे दाखल करण्यात आलेले आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहे। मात्र सध्या तरी त्या मुलीची आहे ती प्रकृती आहे ती बरी होताना आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद प्रीतम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। स्वामी समर्थ केंद्र जवळील वाहनांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या लोकांना ही मारहाण केलेली आहे। जखमी पत्रकारांवरती त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सोलापुरातील एका सराईत गुन्हेगाराने तडीपारीच्या नोटिसीला कोर्टात आव्हान दिलं होतं। कोर्टाने गुन्हेगाराला 1 लाखांचा दंड ठोठावलेला आहे। इब्राहिम खाजा साहब कुरेशी असं या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे। कोकणातील एका शिक्षकाला कोर्टाने 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे। 53 दिवस गैरहजर राहून हजेरी लावल्यानंतर रयत शिक्षण संस्थेची फसवणूक केल्यामुळे ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। गोंदियामध्ये लाचखोर सहाय्यक अधीक्षकावरती एसीबीने कारवाई केलेली आहे। पेन्शन, रजेचे आणि इतर कामाकरता 1,50,000 रुपये लाचेची मागणी करताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। मनोज बाबूलाल जांभूळकर असं अटक केलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे। महाड तालुक्यातील कुर्ले गावात भटक्या कुत्र्यांनी 3 ग्रामस्थांवरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 2 महिला आणि 1 तरुण जखमी झालेला आहे। या तिघांवरती माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 1,66,000 हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालंय। पावसाने उघडीप दिल्यामुळे पंचनामे सुरू करण्यात आले असून आठवड्याभरामध्ये नुकसानीचा अंतिम अहवाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। माढा तालुक्यातील सीना नदी काठच्या गावात पूरस्थितीमुळे मोठे नुकसान झाल्याचं आमदार अभिजित पाटलांनी पाहणी करत सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले।
नांदेड जिल्ह्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय. जिल्ह्यातील तब्बल 7 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून शासनानं हेक्टरी केवळ 8,500ची मदत जाहीर केली आहे. मात्र पेरणीचा हेक्टरी खर्च किमान 20,000 येत असल्यामुळे मिळणारी मदत ही तुटपुंजी असल्याने बळीराजा हवालदिल झालाय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी झेंडू पिकाचं उत्पादन घेतलंय. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे झेंडू फुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह शेतीचं अतोनात नुकसान झालंय. मात्र अद्यापही सरकारकडून मदत जाहीर झालेली नाहीये किंवा पंचनामेही झालेले नाहीये. त्यामुळे सरकारनं तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अजित नवलेंनी केली आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस बरसलाय. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी झालेलं आहे. शिरवळ बादोला या गावाजवळील रस्ता देखील वाहून गेलाय. गंगापूर तालुक्यातील शिंदेगाव परिसरामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जवळपास 200 एकर शेतात पाणी साचल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. टोमॅटोच्या शेतात सर्वत्र चिखल झाल्यामुळे टोमॅटो पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. धाराशिव जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. त्यामुळे गाजराचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाणगाव या गावातील गाजर उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. गाजर पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. अमेरिकन बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर जागतिक बाजारपेठेकडे सोन्याकडे गुंतवणूक करणाऱ्यांचा कल वाढलाय. त्यामुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होतीये. सोन्याचा प्रतितोळा भाव 1,14,300 रुपयांवरती पोहोचलाय. अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 60पेक्षा अधिक डॉक्टर मागील 25 दिवसांपासून संपावरती आहेत. त्यामुळे तब्बल 200पेक्षा अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्यात. सरकारकडे 9 कोटींचं मानधन थकल्याचं त्यामुळे डॉक्टर संपावरती गेले. सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावर तसंच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गात खड्ड्यांचं साम्राज्य असल्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले. यावेळी याचा निषेध करण्यासाठी प्रशासनाला जाग येण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली. परभणी जिल्ह्यातील कौसडी या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच पदावरून उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ सुरू असलेल्या खटल्याचा निर्णय आलाय. न्यायालयाने शेख मोबिन अब्दुल करीम यांची निवड योग्य असल्याचा निकाल दिलाय. समर्थकांनी गावात मोठा जल्लोष करत मिरवणूक काढली. बदलापूर शहरातील वडवली रहाटोली बारवी धरण याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. बदलापूर अंबरनाथ पालिका आणि MIDC प्रशासन या तीनही प्रशासनाच्या हद्दीच्या वादामुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे खड्डे कोण भरणार या वादात रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाहीये. परिणामी पावसाळ्याचे 4 महिने अशा खड्डेमय रस्त्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतो. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कांद्याच्या दरातील घसरणीचा मुद्दा चांगलाच तापलाय. येवल्या पाठोपाठ आता मालेगावात सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालाय. डोक्याला काळ्या फिती बांधत रस्त्यावरती कांदा फेकत मालेगाव सुरत महामार्ग रोखत आंदोलन केलंय. कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. कांद्याच्या प्रश्नावरती शेतकरी आक्रमक झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांद्यांचा ट्रक रोखलाय. नाफेडने खरेदी केलेला कांदा स्थानिक बाजारपेठेत विक्री करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. यापुढे पुन्हा नाफेडच्या कांद्यांची वाहतूक केली तर ट्रक जाळून टाकण्याचा इशारा दिलाय. अमरावती जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र नुकसानाची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी अनोखा निषेध केलेला आहे. पिकावरती रोटावेटर फिरवण्यासाठी चक्क कार्यक्रमाचं निमंत्रण पत्रक छापत कृषी विभागावरती संताप व्यक्त केलाय. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये संभाजीनगरात 3 सहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. अवघ्या 2 दिवसांवरती आलेल्या नवरात्रोत्सवासाठी देवीच्या मूर्ती तयार करण्याची लगबग देहूतील कुंभारवाड्यामध्ये पाहायला मिळते. शहरातील विविध भागात नवरात्रोत्सवाची तयारी आता जोरदार सुरू आहे. नंदुरबारमधील तळोदा तालुक्यातील आमलाड या ठिकाणी आदिवासी समाजाने रास्ता रोको आंदोलन केलंय. हैदराबाद गॅझेट लागू होणार असल्यामुळे बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट करू नये अशी मागणी केली आहे.
चिपळूण तालुक्यातील शिक्षण विभाग सध्या रामभरोसे आहे. पंचायत समिती चिपळूणमध्ये शिक्षण अधिकाऱ्याचं पद मागील कित्येक वर्षांपासून रिक्त आहे. जे कोणी प्रभारी म्हणून येतात त्यांची लगेचच बदली होते आणि त्यामुळे संपूर्ण शिक्षण विभागाचा कारभार हा कोलमडल्यासारखा झाला आहे. शिर्डीत साईबाबांचं 15 ऑक्टोबर 1918 साली महानिर्वाण झालं होतं. त्यामुळे 15 ऑक्टोबर या दिवसाची नोंद राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये व्हावी यासाठी दिल्लीतील सिद्धपीठ संस्थेच्या वतीने शिर्डीमध्ये महामंथन पार पडलं. सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळाकडून फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. सांगलीतील स्थानिक फळांना मार्केट उपलब्ध व्हावं यासाठी जिल्ह्यातील फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं.